असं वाटतंय ये नाही ये काय ग? अगं बघ ना ताई, दोघांनी केवढा गोंधळ करून ठेवलाय. सुनील एवढं महागडं सामान पाठवत असतो आणि हे दोघं निष्काळजीपणाने नासधूस करतात. काका थांबा ना, मी उचलते ना, द्या. हे असं ते प्लीज. आता चांगल्या सुनेचं नाटक इथे सुरू नको करूस. अगं मी नसते का उचलल्या काचा, पण ते नाही म्हणताय, त्यांना गिल्ट आलंय म्हणे. काका तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. अहो चुकून होतं असं कधी कधी हातून. थांबा मी उचलते. वा, आता चांगली संधी मिळाली ना तुला असावरी ताई. आता अख्ख्या बिल्डिंगवर सांगत फिरशील ना की मी कशी वाईट सून आहे, सासू ससऱ्यांना कशी त्रास देते, त्यांचं काही करत नाही. आणि तुम्ही दोघं पण आता माझ्यावर खोटे नाटे आरोप करायला मोकळे झालात. बदनामी तर माझी करताच आहात. कशी मी जेवायला घालत नाही, घरची कामं करून घेते. तुम्ही दोघं मला किती त्रास देता ना ते बघायला कोणी येत नाही. असावरी ताई तुला माहित नाहीये. काका हा घ्या, गुळाचा शिरा केला होता. बाबा म्हणाले तुम्हाला खूप आवडतो म्हणून तुमच्यासाठी आणला. म्हणजे भरपूर आहे. सगळ्यांनी खा. सगळ्यांनी खा म्हणजे तुला काय वाटलं मी एकटीच खाणार आहे का? यांना नाही देणार? अगं बाई नाही ग प्रज्ञा, असं नव्हतं मला म्हणायचं. मी आपलं सहज म्हटलं की सगळ्यांनी खा. हो हो खाऊ आम्ही. नाहीतरी मला भूकच लागली होती. आता शिरा पाहून तोंडाला पाणी सुटले. नशीबवान आहे दत्ता. खूप चांगली काळजी घेतेस तू त्याची, आणि त्याच्यासोबत आमचीही. हो ना, खरंय. असावरी ताई तू जा, तुला आजोबांची सेवा करायची असेल ना. मी या दोघांना चांगला गरम करून देते शिरा. हो काका, बाबा आठवण काढत होते तुमची. तुमचं आवरलं ना की जरा गप्पा मारायला या त्यांच्या बरोबर. हो हो येईन. येते मी. काकू येते. काय म्हणाल तिच्या समोर? दत्ता नशीबवाने आणि तुम्ही कोण? फुटक्या नशिबाचे का? मी तुमची सून आहे म्हणून? काय बोलतोय म्हातारा? प्रज्ञा, जिभेला काही हाड आहे की नाही तुझ्या? सासऱ्याला म्हातारा म्हणतेस? अरे बापरे, किती सुरू सुरू बोलते म्हातारी. म्हातारे नाही तर काय जवान आहेत का ते? आणि हे बघा, मी काहीही बोलणार. घरात राहायचं असेल ना तर मी जे बोलेन ते मुकाट्याने ऐकून घ्यायचं, समजलं? आणि इकडे अगं प्रज्ञा, खाऊ दे ना त्याला. कालपासून काही खाल्लेलं नाहीये आम्ही. हा शिरा खायला दिला ना तर असावरीचं कौतुक करत फिराल की शिरा किती छान बनवला होता, प्रज्ञेला काहीच येत नाही वगैरे. मुळेच मिळणार नाहीये. मला नको आहे ग, पण त्याला तरी 2 घास खाऊ दे ना. काही खाल्लं नाही तर त्यांना गरगरतं हे माहिती आहे ना तुला. नाटकं सगळी नुसती. एक दिवस खाल्लं नाही ना तर काही मरत नाही तुम्ही. प्रज्ञा, अगं किती बोलतेस तू आम्हाला. आम्ही सुनीलला काही सांगत नाही म्हणून. त्याला जर हे सगळं कळलं ना तर. सुनीलची धमकी देताय मला? मग करायला फोन त्याला. तुम्ही कशाला? मीच करते. इतके दिवस गप्प बसले ना तेच चुकलं. आता सगळं सांगणार आहे मी त्याला. हॅलो हॅलो सुनील. बेबी बेबी, आता मला सहन नाही होत आहे. तू मला लवकर घेऊन जा इथून. काय झालं बेबी? अरे तुझ्या आई वडिलांनी उच्चाट पाडलाय नुसता. माझी सगळीकडे बदनामी करताय. मी त्यांना खूप त्रास देते, जेवायला देत नाही, काम करून घेते. असं का करतायत ते? काय झालंय? मला नाही माहिती सुनील.
असं चालू राहिलं ना सुनील, तर एक दिवशी मी मरून जाईन सुनील. तू एक काम कर, दुबईवरून मला विश पाठवून दे, ते मी घेईन आणि मरून जाईन सुनील. तू रडू नकोस ग शोना. दे दे त्यांना फोन दे बघू. हो देते. हे बघ सुनील, अरे ही प्रज्ञा ना. हे काय चाललंय तुमचं? का त्रास देताय तिला? अक्कल नाही का तुम्हाला? ती तुमच्यासाठी एवढं सगळं करते आणि तुम्ही तिला असा त्रास देताय? काही वाटत कसं नाही तुम्हाला? गपचूप 2 वेळचं खाऊन पडायचं, तर हे काय चालवलंय तुम्ही? अरे सुनील, ऐकून तर घे. नाही तुम्ही काहीही बोलू नका. तुमच्यामुळे जर तिला काही झालं ना, तर याद राखा. आणि जर तुम्हाला तिला त्रास द्यायचा असेल तर तुम्ही घर सोडून बिंदास निघून जा. तुमची काही गरज नाही आम्हाला, कळलं? अहो पुरे झालं आता, हे सगळं पुरे झालं. निघूया आपण इथनं. मला नाही राहायचं इथे. निघताय का? आत्ताच निघताय का? थांबा ह, मी बॅग घेऊन येते तुमची. असावरी, काय झालं बाबा? काय झालं? तुम्हाला काही हवंय का? काही खायला आणून देऊ का? भूक लागलीये का? मला काही नकोय. अगं आत्ताच तर पोट भरून खाल्लं मी, आणि तुला अचानक काय झालंय? माझी काळजी का करतेस इतकी? हे बघ, मी चांगला ठणठणीत आहे, एवढ्यात काही जात नाहीये मी. नका ना बाबा असं अभद्र बोलू सारखं सारखं. किती वेळा सांगितलं मी तुम्हाला, पुन्हा असं बोलू नका, माझी शपथ आहे तुम्हाला. बरं, नाही बोलणार. मला एवढंच सांगायचं होतं की कारखानीस आणि मी आम्ही बाहेर जेवायला जातोय, तेव्हा माझ्यासाठी जेवण बनवू नको. ठीक आहे बाबा. अरे हो, निघालोच आहे. ऑफिसलाच येतोय, अजून कुठे जाणार? आई येते. हा बरं, डबे भरून घेतलेत मी दोघांचेही. आणि आई, काय हो, काय झालंय? तुम्ही इतक्या अस्वस्थ का आहात? अगं शुभ्रा, ती प्रज्ञा ना कारखानीस काका काकूंना खूप त्रास देत होती अगं, आणि त्यांना काय वाटेल ते बोलत होती. त्या प्रज्ञाकडे ना आता बघावंच लागणार आहे. थांबा आलेच. ऐक ऐक शुभ्रा, नको आता नको. आता जर तू काही बोललीस ना तर ती त्यांना आणखीन त्रास देईल. असंही तुला ऑफिसला जायला उशीर होतोय ना, जा तू बाळा. बरं, पण आई ऐका, काहीही वाटलं तरी प्लीज लगेच फोन करा मला, आणि एकट्या टेन्शन घेऊन बसू नका. हो शुभ्रा, चल. हो हो, सांभाळून रे बबड्या. बाय बाय. सावकाश चालव रे गाडी. हो. हं? सांभाळू ना. केलीस तर सगळी पंचायत, कशाला बोललीस? मी भरत होतो ना काचा. अहो ती कशी बोलली बघितलं ना तुम्हाला? मला वाईट वाटलं. त्यानं माझ्या अंगाला भोकं पडली असते का? चूक माझी होती. पण काय हो, ग्लासची किंमत माणसांपेक्षा महाग असते का? म्हाताऱ्या माणसांपेक्षा असेलही, पण तू ऐकून घ्यायला हवं होतंस. हो, रोजच ऐकतोय आपण. आणि आज तर आपल्या मुलानं देखील आपल्याला सांगितलं इथून चालतंय व्हा म्हणून. मग कशासाठी राहायचं आपण इथे? का? अगं पण दुसरी जागा आहे कुठे? ह्या वयात तुला घेऊन मी कुठे जाऊ? तुझे हाल पाहणार नाहीत ग मला. मी माफी मागतो. अहो आता कुठे वणवण भटकणार आपण? भुकेने हातपाय कापायला लागलेत, खिशात पैसा नाही. मी माफी मागतो. तू फक्त हात जोडून उभी राहा, काही बोलू नकोस.
अगे हे काय प्रज्ञा, आम्ही माफी मागतो तुझी. तू सांगशील तसं. फार मा झाला होता ना दोघांना. बॅग घ्या आणि निघा आणि परत येऊ नका. चला निघा हो. जा, आता वेळ लावताय. चला. चल. का हो? काय झालं? अगं दत्ताला न भेटता कसं जाणार. एकदा भेटूया त्याला. अहो पण बॅग बघून कळेल त्यांना की प्रज्ञानं आपल्याला घराबाहेर काढलंय म्हणून. ही बॅग इथे जिन्यातच ठेवू, नाहीतरी चोरण्यासारखं आहे काय त्यात. पण एकदा भेटूया दत्ताला. खूप जीव लावला ग त्याला. शेवटची भेट घेतो. पुन्हा भेट होईल नाही होईल काही माहित नाही. हे बघा, पण त्यांना काही सांगू नका हा. नाही सांगणार. डोळे पुसा बघू आधी. हो. असंच असंच चला. काका या या. अरे ये रे, वेळेवर आलास. हे का वहिनी, तुम्ही पण येता आमच्या बरोबर? दत्ता, आपला आजचा प्लॅन कॅन्सल. कॅन्सल का? तू शब्द दिला होतास बाहेर जाऊन खाऊ म्हणून, आणि त्यासाठी मी जास्त खाल्लंय ते. सॉरी अरे, माझ्या पुतण्याने आयत्या वेळी फोन करून घोळ घातला. आम्हा दोघांना अर्जंट बोलवले त्यांनी. कशासाठी? तो परदेशी चाललाय आणि परत कधी येईल आणि पुन्हा कधी भेट होईल काही सांगता येत नाही ना. म्हणून चाललोय आम्ही. होय ना? हो हो, परत कधी येणार आहे माहित नाही. म्हणून आजचा आपला प्लॅन कॅन्सल. आज पहिल्यांदाच तू दिलेला शब्द मोडलास. एरवी तुझी सून काहीतरी नाटक करते आणि तू येत नाहीस. तुला माझी काही किंमतच नाही. नको रे असं बोलूस. एकच तर मित्र राहिलाय माझा लहानपणीचा. माझ्याकडे माझं असं तेवढंच शिल्लक राहिलंय. पण तू काळजी करू नकोस. ही शेवटचं प्रॉमिस मोडलंय असं समज. यानंतर अशी वेळच येणार नाही. माझ्यामुळे नाही त्रास व्हायचा तुला. खूप आठवण येईल रे तुझी दत्ता. अरे असं काय तू कायमचा चालल्यासारखा हळवा काय होतोय? भाऊजी, इतके वर्षात ही बिल्डिंग आणि तुम्हाला सोडून कुठे गेले नाहीत ना ते, म्हणून जरा हळवे झाले. अहो यायचंय परत आपल्याला. चला. काका, शिरा खाल्लात ना मगाशी? आवडला ना तुम्हाला? छान झाला होता. आवडला हो की नाही ग? हो, खरंच छान होता. नक्की खाल्लात ना तुम्ही? नाही तर थोडा काढून ठेवलाय, देऊ का? अगं तू समजा शोभेत आवडला ना, साहेबासाठी डबा भरून तो घेऊन गेलाय. अगो बाई, हो का? अगं नको ना, खाल्लाय आम्ही तर. आणि छान जेवलो सुद्धा. द्या. किती झाले? 35 रुपये. थांबा. सुटे नाहीत ना माझ्याकडे. अगं बाई, अहो माझ्याकडे नाहीये तो सुटे. एक मिनिट हा. दत्ता, निघतो रे, उशीर होतोय. बाबा, तुमच्याकडे 35 रुपये सुटे असतील का? नाही
कारखानीस तुझ्याकडे असले तर दे, नंतर देतो तुला. हो हो हो, देतो ना. थँक्यू हो काका. Thank you. असावरी जातो ग. येतो हो म्हणावं काका, आणि लवकर या. तुमच्याशिवाय करमणार नाही आम्हाला. काळजी घे. काळजी घे दत्ताची. अगं हे कालचा भात आणि भाजी आहे, पण खूप चांगली आहे. खाशील ना? हा. घे. ये रात का खाना, आजकल कौन खाता रात का खाना? अहो काय करताय हे? कोणी पाहिल ना. ग भूक लागली ग, घेऊन ठेवतो. अहो कुणीतरी येत आहे, निघूया आपण इथनं. हो निघूया या. चल चल. अहो काय करायचं आता आपण? होते नव्हते ते पैसे तुम्ही देऊन टाकले, पैसे देखील नाही आहेत आपल्याकडे. कुठे जायचं आता आपण? बघू, काहीतरी मार्ग निघेलच. तो बघ, तिथे बस स्टॉप दिसतोय. आपण तिथे जाऊया का? चला सावली पण आहे. हं? चल. चला. इथे उभं राहूया आपण. या. अहो हे काय? अगं थोडं शिल्लक आहे, तू खाऊन घे. इतके वर्षात तुम्ही जेवल्याशिवाय जेवले आहे का मी कधी? आणि आता तुम्हाला उपाशी टाकून मी खाईन का? बरं, आपण दोघं मिळून खाऊया. नमस्कार कारखानीस काका काकू.